हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू प्रीतीज यूट्यूब चॅनल. सो आज म्हणजे आता वाजलेत 2 आणि मी उठली आहे 1 वाजता. सो बाकीचं थोडं आवरतपर्यंत माझा पूर्ण वेळ गेलेला आहे आणि आता मी जेवण बनवते. सो भात मी ऑलरेडी घातला आहे आणि मी आज शेवग्याच्या शेंगा बनवते, त्याचं कालवण बनवते, म्हणजे थोडं सुक्काने थोडं ओलं असं. सो लेट्स सी, मी तुम्हाला ती रेसिपी सांगते की कशी बनवतात. कारण की 1 तासानंतर मी निघणार आहे जॉबसाठी जायला आणि त्याच्यानंतर मला काही व्हिडिओ शूट करायला टाईम भेटत नाही, कारण की नॉर्मल टी ब्रेक, लंच ब्रेक वगैरेच भेटतो. त्याच्यामध्ये काय मी सांगणार तुम्हाला. सो मी डिसाईड केले की जेव्हा मी जॉबला जाते तेव्हा मी रेसिपी शेअर करत जाईल तुमच्याबरोबर, कारण की जेवण रोज बनवायला लागतं म्हणून. सो लेट्स गो, बघूया. सो मी जे आहे शेवग्याच्या शेंगा कापून घेतलेल्या आहेत, जसे आपण पीसेस करतो, आणि त्याच्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये ते टाकल्यात आणि ते उकळून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून तर ते 5 मिनिट आपण त्याला उकळत ठेवायचं आहे. नंतरला इथे मी हा मसाला घेतलाय, आय शो यू. इथे मी हा मसाला घेतलाय जो मिक्सरला जाणार आहे. हा जो आहे जेव्हा आपण फोडणी देतो ते थोडंसं शेंगदाण्याचं कूट, हे असं उकळून घ्यायचंय, वाफवून घ्यायचंय. सो मी कूट करून घेतलाय खोबरं आणि कोथिंबीर आणि लसणाचा. आता तेल टाकत ठेवलंय. त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया, जिरा आणि मोहरी टाकूया. जिरा आणि मोहरी टाकूया. आता आपल्याला जो कांदा आपण हे केलाय तो टाकायचा आहे. कांदा आणि टोमॅटो मी लगेचच टाकते, कारण की मला उशीर झालाय, मला एवढा टाइम नाही. हे टाकल्याच्या नंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे, जो आपला घरगुती मसाला असतो. मी माझ्या अंदाजे टाकते, तुम्ही तुमच्या अंदाजे टाका. हळद, कोरिएंडर पावडर, क्युमिन पावडर वगैरे पण तुम्ही टाकू शकता. आता सध्या माझ्याकडे तीच होती म्हणून मी तीच ऍड केली आहे. आता जो आपण मसाला केलेला खोबऱ्याचा तो टाकूया. खोबऱ्याचा मसाला इथे मी टाकलेला आहे. थोडासा कूट, सो मी सारण कसं झालं तुम्हाला दाखवते. हे असं मस्त सारण झालेलं आहे. आता ह्याच्यात मी पाणी टाकते. वरून कोथिंबीर जी आपण कापून ठेवलेली आहे. आणि ह्याला उकळी आल्याच्या नंतर आपण जे शेवग्याच्या शेंगा वाफळून घेतल्यात ते आपण टाकणार आहोत. मीठ टाकायची विसरली आहे मी, सो आता मीठ टाकते. ऑल सेट टू गो. आता मला चपात्या बनवायच्या, मी चपाती बनवते एकदम पटापटा. आवडते मला जायला, कारण की आता फक्त अर्धा तास राहिले ना, अर्ध्या तासात आवडायचंय. सो लेट्स गो. Too difficult guys, it's too difficult. मस्त अशी शेवग्याची भाजी तयार आहे आणि मी चपात्या बनवल्यात.
खूप घाईत मी पकडते आता माझी कॅब. आता येईल ती 2 मिनिटात. सो मी आता ऑफिसला पोहोचली आहे. मस्त रेडी झाली आहे. ही पण रेडी झाली आहे. आणि माझा उपास आहे म्हणून मी आता लस्सी पिते, कारण मी काहीच खाल्लेलं नाही आहे. आणि मॅडम फोटो काढतायत. आहे क्या? माझं मराठी नाही आहे. ठीक आहे, तुला मराठी नाही मी शिकवेन. सो आता आमचा ब्रेक आहे. मिसळ बिस्किट. सो आता आम्ही लंच करतो. हिने काय आणलं आपण? गोबी के पराठे, डाळ राईस आणि माझं इथे शेवग्याची शेंग. आणि आम्हाला आज फक्त 40 मिनिटाचा ब्रेक दिलाय, जो आम्हाला लवकर लवकर खायचा आहे आणि जायचं आहे. सो गाईस, आमची नाईट शिफ्ट संपलेली आहे आणि आता मी घरी चाललो आहे. सो विजा पहिला ड्रॉप आहे आणि मग माझं आहे. आता मी नीट दिसत नाही आहे कारण की तो खूप काळोख आहे. बट ठीक आहे. बाय कर इनको. बाय गाईस. ट्रेनिंग रूम. I am in other training room. So we are missing each other now. येस. सो गाईज, हिने मध्येच गाडी थांबवली आहे कारण की हिला काहीतरी घ्यायचं आहे. एवढी नालायक बाई आहे नाही आणि पळते आता. क्या लेने के लिए रुकी है? अरे रे रे. सो आता आम्ही कॅरमेल कस्टर्ड खाणार आहोत. सो आमचं कॅरमेल कस्टर्ड. सो मी घरी पोचलेली आहे. आता जाऊन झोपते. बाय बाय, गुड नाईट.